नमस्कार, मी निलिमा कदम. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. समसंबंध यातील पहिला घटक आहे शब्दसंग्रह. 3.1 शब्दसंग्रह एनॉलॉजी इन वर्ड्स. तर समसंबंध आकृत्या या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर समान संबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधण्यासाठी पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी असलेला संबंध लक्षात घ्यावा. तसाच म्हणजे तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या आकृतीशी असणार आहे. आता यामध्ये विविध आकृत्या, त्यांची रचना, त्या आकृत्यांमध्ये विविध प्रकारची चिन्ह असतात, रेषा असतात, त्यांची रचना, त्यांच्यातील साम्य, चिन्ह, आकार यांचा संबंध लक्षात घेऊन दिलेल्या पर्यायातून उत्तर शोधावे. थोडक्यात लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा जेव्हा विचार करणार आहात त्यावेळेला you have given the figures that have some kind of relationship between first two figures, and the same relationship exists between the third and the fourth figure. So we have to observe what changes in the first question figure give rise to the second question figure, and applying the same rule, the same changes in the third and fourth question figure, we can find out the correct option. So we have to take the following things to be into consideration, that is the number of lines, dots and symbols. दिलेल्या आकृतीमध्ये किती रेषा आहेत किंवा किती डॉट्स आहेत, कोणकोणती चिन्ह आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. द चेंज इन द प्लेस ऑफ ईच सिम्बॉल, चिन्ह असेल किंवा डॉट असेल, लाईन असेल, त्यांच्यामध्ये कसा बदल होत आहे, मग त्यांचं स्थान कसं बदलत आहे, डावीकडे, उजवीकडे, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, किती अंशातून, हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. द चेंज इन साइज ऑफ द फिगर, काही वेळेला आकार बदल होतो, म्हणजे त्रिकोण असेल तर त्याचा चौकोन होतो, पंचकोन असेल तर त्याचा चौकोन होतो. म्हणजेच पहिल्या आकृतीकडून दुसऱ्या आकृतीकडे जाताना काही वेळेला बाजू वाढतात, काही वेळेला बाजू कमी होतात, म्हणजेच आकार आकृतीचा बदलतो. द चेंज इन द साइज ऑफ द फिगर. आणि मिरर और वॉटर इमेज ऑफ द फिगर, त्या दिलेल्या आकृतीमध्ये त्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा यांचाही विचार केला जातो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ही आहे प्रश्न आकृती आणि आपल्याला दिलेली आहेत उत्तर आकृत्या. Now observe the first and the second term. What is the relation? There is a line आणि काय आहेत, या बाजूला दोन रेषा, या बाजूला एक रेषा. आता ही बाजू या ठिकाणी आपल्याला काय दिसते, या बाजूला गेलेली दिसते, बरोबर.
आणि दोन वर्तुळांचं निरीक्षण करा. आता या दोन रेषा या बाजूला गेलेल्या आहेत. आता या आकृतीमध्ये ही एक रेषा आहे, ही कुठे जाणार? या बाजूला जाणार. बघा, एक रेषा उजव्या बाजूला जाणार आहे, म्हणजेच कुठला पहिला पर्याय आपला गेलेला आहे या ठिकाणी. आता वर्तुळांचं निरीक्षण करा. वरचं वर्तुळ जे आहे आणि आतमध्ये डॉट ते खाली आलेला आहे, राईट. तो या ठिकाणी वरती वर्तुळ आणि डॉट खाली येणारी, या ठिकाणी हा तिसरा पर्याय पण गेला, कारण खाली डॉट आहे त्यामुळे हा पर्याय पण गेला. राहिला सेकंड आणि फोर्थ, राईट. मग बाणाचा विचार करा. हा वरती बाण आहे, हा बाण खाली आलेला आहे, इथे पण वरती आहे, खाली आला पाहिजे. कुठे आहे? दुसऱ्या आकृती, बरोबर. मग सगळ्या चेक करा. बघा, दोन रेषा या बाजूला, हे वरचं सर्कल खाली, म्हणजेच काय झालेलं आहे बघा, ही जी आकृती अशी आहे, ही आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे, ही 180 अंशातून फिरलेली आहे, म्हणजे ही अशी येते बघा. दोन या बाजूला, हा जो आहे बाण तो खाली आला, वर्तुळ वरती आणि सर्कल आणि आतमध्ये डॉट खालती. ऑप्शन नंबर 2. म्हणजे दोन्ही वर्तुळे परस्पर स्थान बदलतात आणि हा रेषाखंड 180 अंशातून हे फिरलं जातो. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघूया. ही आहे आपली प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. ओके. आता प्रश्न आकृतीकडे या. पहिलं आणि दुसरं पद. बाहेरचं एक वर्तुळ, आतलं एक वर्तुळ आहेत. येस, दोन वर्तुळ आहेत. त्यानंतर बाहेरच्या वर्तुळाच्या आतमध्ये एक डॉट, इथे पण एक डॉट आहे. मात्र या डॉटचं स्थान बदललेलं आहे बघा. हा इथे आहे तर या ठिकाणी इथे आलेला आहे, या बाजूला आलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? घड्याळाच्या दिशेने हा आलेला आहे. किती? 90 अंश, राईट. आता या बाणाकडे या, आतल्या बाणाकडे. आतला बाण मात्र या बाजूला गेलेला आहे बघा. म्हणजेच काय झालेलं आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून, राईट. आणि ही तीन वर्तुळं जी या बाजूला आहेत ती पुन्हा या बाजूला गेलेली आहेत. म्हणजे ती कुठल्या बाजूने गेलेली आहेत? तर विरुद्ध दिशेने, बरोबर. मग आता तो संबंध इथे लावा. बाहेरचं वर्तुळ इथे आहे, 90 अंशातून ते घड्याळाच्या दिशेने जाणार आहे. म्हणजेच कुठे जाईल बघा? या बाजूला जाईल, राईट. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 गेला, 4 गेला. राहिले हे दोन ऑप्शन, बरोबर. आता बाणाकडे या. बाण काय झालंय? विरुद्ध दिशेने 90 अंश गेलेला आहे. मग या ठिकाणी इथे आहे, हा विरुद्ध दिशेने जाणार आहे. म्हणजेच कुठे जाणार आहे? तर या बाजूला जाणार आहे, बरोबर. 90 अंश. मग कुठे गेला बघा? हा पर्याय पण गेला. म्हणजेच तिसऱ्या पर्यायात आपल्याला मिळाला, बरोबर आहे. या बाजूला चौथा पर्याय गेलेला आहे, पहिला गेलेला आहे, हा पण गेला. म्हणजे तिसरा पर्याय आलेला आहे. पण वर्तुळांचं तीन निरीक्षण करा. तीन वर्तुळ जी आहेत ही काय झालेली आहेत? पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून गेलेली आहेत. तर या ठिकाणी विरुद्ध दिशेने म्हणजेच कुठे येणार आहेत? या बाजूला येणार आहेत. आहेत? येस, इथे आहेत बघा. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बघा. काळा बिंदू घड्याळाच्या दिशेने, तर आतील वर्तुळाची रचना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे, बरोबर. Therefore the correct answer is option number 3. Black dot is moving in clockwise direction while the inner circles are moving in anti-clockwise direction. ओके. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अगदी काळजीपूर्वक काय करावं लागेल? प्रत्येक भागाचं निरीक्षण करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला ही आकृती दिलेली आहे, पहिले पद, दुसरे पद, आणि ही आहेत आपली उत्तर आकृत्या, आन्सर फिगर्स. आता पहिल्या आकृतीचं आणि दुसऱ्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. बघा, ही आकृती अशा प्रकारे आपल्याला फिरलेली दिसतेय, राईट. या ठिकाणाहून या ठिकाणी आली, म्हणजेच किती झाली? 90 अंश. त्यानंतर इथून इकडे म्हणजे
180 अंशातून ही आकृती फिरते आहे. हा जो बाजूला आहे बघा, हा त्याच बाजूला आहे, राईट. म्हणजेच काय झालंय, तर पहिल्या आकृतीपासून दुसऱ्या आकृतीपर्यंत मुख्य रचना 180 अंशातून फिरली जाते. लहान वर्तुळ बघा या बाजूला आहे ते मात्र तिथेच राहिलेलं आहे. मात्र ही आकृती सुद्धा 180 अंशातून फिरणार आहे. बघा ही आकृती आपली अशी आहे. आता 180 अंशातून म्हणजेच एक्झॅक्टली उलटी होणार, वर्तुळ त्याच बाजूला राहणार आहे. म्हणजेच कसं होणार आहे बघा, ही आकृती अशी होणार आहे. हे वर्तुळ मात्र इथे न राहता बरोबर या ठिकाणीच राहणार आहे, बरोबर. मग या दोन रेषा ज्या आहेत बघा, या बाजूला आल्या आणि ही एक रेषा या बाजूला, म्हणजेच येणार ऑप्शन नंबर काय आलं, 1, बरोबर. ऑप्शन नंबर 1, कारण वर्तुळ काय झालेलं आहे, त्याच बाजूला म्हणजेच खालीच राहणार आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पण बघा तिथेच राहिलेला आहे, मात्र मध्ये काय झालेलं आहे, व्हर्टिकल लाईन आली आहे, पण व्हर्टिकल लाईन येणार नाही, बरोबर. म्हणजे येणार उत्तर ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसत आहेत, ही आहे उत्तर आकृती. आता पहिल्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 4 रेषाखंड आहेत आकृतीला. या ठिकाणी 1 2 3 4 5 म्हणजे 1 ने वाढलेली आहे. आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 आहेत. म्हणजेच पुढच्या आकृतीला काय होणार आहे, 1 ने संख्या वाढणार आहे. बघा कुठली येईल, पहिल्या आकृतीपासून दुसऱ्या आकृतीपर्यंत एक बाजू वाढवलेली आहे. बघा चौथी आकृती 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे झालं पर्याय क्रमांक 4. प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. पहिलं पद आणि दुसरं पद काय आहेत बघा, 2 त्रिकोण आणि वरती 2 चौकोन, खाली 2 चौकोन. दुसऱ्या आकृतीत काय झालेलं आहे, हे मधले जे 2 त्रिकोण आहेत, एक त्रिकोण वरती एक त्रिकोण खालती गेला, मात्र तो उलटा झालेला आहे बघा, आणि मध्ये एकच चौकोन आलेला आहे, राईट. म्हणजेच आता या आकृतीत काय येणार आहे, हा किती आहे, षटकोन. मध्ये षटकोन येणार, एक षटकोन. म्हणजेच कुठला पर्याय येगा, दुसरा आणि तिसरा पर्याय गेला, कारण मग तिसऱ्या आकृतीत हा पंचकोन आहे, इथे पण पंचकोन आहे. आपल्याला काय पाहिजे, षटकोन. आणि एक पंचकोन वरती जाणार, त्याला टच होणार आहे, बरोबर, त्या आकृतीला स्पर्श करणार आहे, आणि एक पंचकोन खालती येणार आहे, मात्र त्याला त्या आकृतीला स्पर्श करणार आहे. म्हणजेच आलं पर्याय क्रमांक 4. Out of 4 rectangles, only one remains in the second figure, flanked by the 2 triangles. तसंच काय होणार आहे, याच्यामध्ये 4 हे षटकोन आहेत, ते षटकोन मध्ये एक जाणार आहे, आणि मधले जे पंचकोन आहेत ते पंचकोन एक वरती जाणार आणि एक खाली येणार आहे. ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी बघा बऱ्याच आकृतीमध्ये आपल्याला एक आयत, या ठिकाणी एक त्रिकोण, त्याच्यामध्ये परत भाग दिसत आहेत. आता थोडंसं निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल. हे काय आहे, आरशातील प्रतिमा, बरोबर. या ठिकाणी आरसा ठेवला तर बघा ही बाजू बरोबर या बाजूला गेली, म्हणजेच पहिल्या आकृतीची दुसरी आकृती ही आरशातील प्रतिमा आहे. मग या आकृतीची आरशातील प्रतिमा हा जो भाग आहे हा या बाजूला जाणार आहे, बरोबर. म्हणजेच हा भाग जो आहे बघा, हा एक्झॅक्टली उलटा होईल, बरोबर, आणि तो उजवीकडे जाणार आहे, राईट. म्हणजेच या बाजूला आहे, म्हणजेच कुठलं येणार, ऑप्शन नंबर 2.
पुढचा प्रश्न बघूया आपण. त्रिकोण आणि दुसरं पद जे आहे ते सुद्धा आपल्याला त्रिकोण दिसतंय. मात्र शेडेड पोर्शन बघा या बाजूला गेलेला आहे, हे पण उलट झालेलं आहे. म्हणजेच काय आहे? येस, ही आहे पाण्यातील प्रतिमा. बरोबर. मग हे आता पाण्यातील प्रतिमा ह्याची उलट होणार आहे. बरोबर. म्हणजेच हे आतलं चिन्ह जे आहे हे गोल सर्कल हे वर जाईल, हे पण उलट होणार आहे. राईट. आणि हे पण उलट होईल. म्हणजेच येईल बघा, हे वरती गेलं, ती तिथेच आहे. मात्र लक्षात घ्या त्याच्यामध्ये पहिल्या आकृतीत बघा अंतर पडलंय जास्त. बरोबर. त्यानंतर कुठलं येईल? पर्याय क्रमांक 2. कारण हे चिन्ह जे आहे हे पण उलट होणार आहे. म्हणजे झालं पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या आकृत्यांचं योग्य प्रकारे निरीक्षण करून त्या आकृतीचं आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा या प्रकारे कोणत्या नियमामध्ये किंवा कोणत्या प्रकारामध्ये ती आकृती बसते, त्यातील चिन्ह, त्यातील आकार हे लक्षात घेऊन तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये शोधावा लागेल. यासाठी निरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. निरीक्षण करून म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही जितका प्रश्नांचा सराव कराल तितकं तुम्हाला निरीक्षणाची सवय लागेल आणि तुम्ही अचूकतेने हे प्रश्न सोडवू शकाल. थँक्यू.